विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन 1 आहे त्यामधला एक्झाम्पल 3. चला बघूया काय दिलेलं आहे. बघा एक्झाम्पल 3 मध्ये आपल्याला 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3 equal to 85 आणि 31 minus x by 2 plus 27 upon y plus 3 equal to 89 असे दोन सायमल्टेनियस जे नॉन लिनियर इक्वेशन आहे ते दिलेले आहे. फर्स्ट जो नॉन लिनियर पार्ट आहे तो आपण एक्सट्रॅक्ट करून घेतला. काय 1 upon x minus 2 आणि 1 upon y plus 3 दोन्ही इक्वेशन मध्ये आणि याला इक्वेशन 1 आणि 2 असं नाव दिलं. आता जो 1 upon x minus 2 जो आहे त्याला m असं सबस्टिट्यूट करू आपण न्यू व्हेरिएबल आणि 1 upon y plus 3 याला n नी रिप्लेस करू दोन्ही इक्वेशन मध्ये. चला बघूया. आता इथं काय येणार बघा 27m प्लस 31n इक्वल टू 85. ज्या 1 upon x minus 2 त्याला m नी रिप्लेस केलं आणि 1 upon y plus 3 ला n नी रिप्लेस केलं आणि हे नवीन इक्वेशन जे तयार झालं याला इक्वेशन 3 असं नाव देऊ आपण. बघा आणि आता इथं पण तसंच काय 31m प्लस 27n इक्वल टू 89 याला किती 89 आणि हे इक्वेशन 4 असं नाव देऊ. आता बघा हे जे सॉल्व करतंय हे कसं आहे बघा याचा कोएफिशियंट त्याला आणि त्याचा कोएफिशियंट याला सॉरी असं आहे. तर मग हे काय आहे ASA रूल नी सॉल्व करावं लागेल. फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल या दोघांची ऍडिशन नंतर या दोघांची सबट्रॅक्शन परत जे दोघांचं आन्सर आलं त्याला ऍड करायचं मग आपल्याला m आणि n भेटल. त्याच्यानंतर x आणि y काढायचा. ओके चला बघूया. आता याला काय करू आपण लिहू ऍड इक्वेशन 3 and 4 ऍड इक्वेशन 3 and 4 चला इक्वेशन काय बघा 27m प्लस 31n इक्वल टू 85 ऍड करायचंय आणि इक्वेशन 4 काय बघा 31m प्लस 27n इक्वल टू 89 चला ऍड करू. काय येणार 9 1 10 14 14 1 8 1 16 1 17 174 हे झालं. इथे किती येणार 7 and 1 8 5 आणि 3 and 2 5. काय नाही सिंपल ऍडिशन आहे. इथं बघा 7 and 1 8 3 and 2 5 58m झालं. आता बघा याला जर कधी आपण इथं डिवाइड 58 ना दोन्हीकडे डिवाइड केलं इथे इक्वल टू आहे बघा 58 नी दोन्हीकडे डिवाइड केलं तर काय होणार बघा डिवाइड बोथ साइड बाय 58 या 58 नी डिवाइड करायचं. सो 58 upon 58m प्लस 58 upon 58n इक्वल टू 174 upon 58. आता हे बघा कटलं m इथं कटलं. आता 58 इंटू किती येणार इथे किती येणार बघा इथं 58 इंटू 3 नी कट होते 58 इंटू 3 असं. ओके 58 इंटू 3. तर आता हे इक्वेशन काय आलं पूर्ण सिम्प्लिफाय करून काय आलं बघा m प्लस n इक्वल टू 3 याला इक्वेशन 5 असं नाव देऊ. इक्वेशन 5. आता काय करायचं आता सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4 सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4 दोन्हीला सबट्रॅक्ट करायचं. 3 from 4 इक्वेशन 4 काय आहे बघा 31m प्लस
27n 27n इक्वल टू किती आहे 89 मायनस 27m हे इक्वेशन 3 आहे प्लस 31n इक्वल टू 85 सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट करताना काय होतं साइन चेंज होतात. सो इथे किती येणार बघा 89 मधून 85 किती 4 इथं 27 मधून 31 गेले इथं मोठ्या संख्येचं साइन येणार बघा 31 आहे 27 28 29 30 31 4 मायनस 4n ओके. आणि इथं हे पण बघा इथे किती येणार 31 मायनस 27 4 किती 4m ओके. आता इथं जर कधी आपण लिहिलं असेल डिवाइड बोथ साइड बाय 4 हे इथं तर सिम्प्लिफाईड आपल्याला इक्वेशन भेटून जातं डिवाइड बाय 4. आता 4 काय आहे इथं बघा 4/4m मायनस 4/4n इक्वल टू 4/4 इथं कॅन्सल झाला याला 1 इथं हे पण घटलं 1 सो m मायनस n इक्वल टू 1 हे आलं इक्वेशन आपलं. नेक्स्ट याला इक्वेशन नाव आपण 6 देऊ. आता परत काय करायचं बघा हे झालं इथपर्यंत m आणि n ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो आता हे जे इक्वेशन नवीन भेटलं 5 आणि 6 ह्या इक्वेशनला ऍड करू परत. मग m आणि n भेटून जाईल आपल्याला. लिहा ऍड इक्वेशन 5 and 6 इक्वेशन 5 and 6. सो इक्वेशन 5 किती बघा आपल्याकडं काय m प्लस n इक्वल टू 3 आणि इक्वेशन 6 काय m मायनस n इक्वल टू 1. या दोघांना ऍड करायचंय. हा प्लस मायनस n कॅन्सल झाला. इथं किती आलं m प्लस m 2m इक्वल टू 3 प्लस 1 4. सो m किती येणार इकडे घ्या असं तर m किती येणार बघा m इक्वल टू 4a हा तर 2 इथं मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये. सो 2 बेदुने 4 m आला आपला 2 m किती आला 2 आणि n आता काढायचा आहे तर हा पुट m इक्वल टू 2 आणि या 5 किंवा 6 दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका. आपण काय करू 5 मध्ये टाकू बघा 5 काय आपलं m प्लस n इक्वल टू 3. m किती भेटला आपल्याला 2 भेटलाय बघा 2 प्लस n इक्वल टू 3. n इक्वल टू काय 2 इकडे प्लस मध्ये इकडे गेल्यावर मायनस होणार. n इक्वल टू किती होणार 3 मायनस 2 n इक्वल टू 3 मायनस 2 1 m भेटला n भेटला. पण इथपर्यंत झालं का नाही. आता ऍक्च्युअली काय काढायचंय 1/x मायनस 2 त्याला m n दिलं जातं आपण मग x आणि y ची व्हॅल्यू काढायची. सो आता आपल्याला इथं जागा कमी आहे तोपर्यंत तुम्ही काय करा एवढं सगळं लिहून घ्या मग आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू. त्याला बघा आपण काय केलं बघा इथं आपण ऍक्च्युअली काय केलं 1/x मायनस 2 इक्वल टू m घेतला आहे. सो 1/x मायनस 2 इक्वल टू m किती आला आपला बघा m आलेला आहे 2 लिहा इथं 2 आणि अपॉन मध्ये 1 असतो तर काय होणार क्रॉस मल्टिप्लाय होणार 1 इक्वल टू 2x असं घ्या 2 इंटू x मायनस 2 असं होणार. सॉल्व करा आता याला 1 इक्वल टू मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मध्ये 2 इंटू x किती येणार 2x मायनस 2 इंटू मध्ये किती येणार 2 4. सो 2x मायनस 4 इक्वल टू 1 हे एक इक्वेशन झालं. याला इक्वेशन 6 नाव द्या. आपण शेवटचं 6 घेतलं होतं ते 7 येणार. सो आता इथंच बघा लगेच 1/y प्लस 3 इक्वल टू किती घेतलं होतं आपण n 1/
y प्लस 3 इक्वल टू n घेतलं होतं. तर n किती आलेला आपला 1. ठेवा इथं 1 अपॉन y प्लस 3 इक्वल टू 1 अपॉन मध्ये 1 असतोच. आता काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा असं. सो हे इकडे जाणार 1 आणि हा इकडे जाणार y प्लस 3. सो y प्लस 3 इक्वल टू आला 1. हे झालं इक्वेशन 8. आता आपल्याला x आणि y काढायचा आहे. सो इथं 2x आहे आणि इथं y आहे. सो सॉरी, आता बघा इथून आपल्याला x आणि y कसा भेटेल. या 7 ला सॉल्व करा. इथं काय येणार बघा. सो 2x हा जशाच तसा हा -4 आहे. इकडे गेल्यावर काय होणार +4. सो 1 + 4. ओके. आणि x इथे किती येणार 2x इक्वल टू 1 + 4 किती येणार 5 आणि x इक्वल टू किती येणार 5/2. सॉल्व केलं आपण. हे इक्वेशन 7 द्यायची गरजच नाही, इथं डायरेक्ट सॉल्व करायचं. ओके ओके मित्रांनो, आता इथं y प्लस 3 हे इक्वेशन द्यायची गरजच नाही, सिंपली लगेच सॉल्व होतंय बघा. y इक्वल टू 1 हा +3 आहे, इकडे गेल्यावर काय होणार -3. सो y इक्वल टू 1 -3 किती येणार -2. y येणार -2. ओके. x भेटला, y भेटला. लिहा इथं solution of this equation is order pair x y equal to x किती आपला x 5/2 on y -2 इथपर्यंत. ओके मित्रांनो, बघा किती लेंदी क्वेश्चन होता. पहिले m काढला, मग n, नंतर x आणि y. खूप लेंदी आहे, त्यामुळे असा क्वेश्चन चुकून बोर्ड एक्झामला येतो कधीतरी. जर आला तर मग तो म्हणतं मुलं एकदम टफ पेपर आलेला आहे. पण एकदा लक्षात ठेवायचं टर्मिनॉलॉजी कसं सॉल्व करायचं. जर आला तर अटेम्प्ट करायचा. तोपर्यंत चला मित्रांनो, बघू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट क्वेश्चन विथ ऑफ प्रॅक्टिस सेट 1.4. त्यापर्यंत धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.